मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारमधील एका आमदाराने थेट आरोप केला आहे की सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांना तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। मात्र सोशल मीडियावर फिरत असलेला 750 कोटींच्या कटाचे दावे अधिकृतरित्या सिद्ध झाले नाहीत। नेमकं घडलंय काय? सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का आणि महाराष्ट्रातील 2022च्या सत्ता नाट्याशी याची तुलना का केली जात आहे? चला तर पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। अभिनेता ते मुख्यमंत्री हा प्रवास विजय थलपती यांनी अतिशय जलद गतीने पूर्ण केला। 2026च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या TVK पक्षाने दमदार कामगिरी केली। त्यानंतर मित्र पक्षांच्या पाठिंब्याने विजय थलपती यांनी सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली। सरकार स्थापन झाल्यानंतर काही आठवड्यांच्या आत राजकीय वातावरण चांगलंच तापलं। TVKचे आमदार इलैया राजा यांनी आरोप केला की विधानसभा मतदान भूमिका बदलण्यासाठी त्यांना 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती। या तक्रारीनंतर तमिळनाडू पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 जणांना अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। याच दरम्यान सोशल मीडियावर आणि काही YouTube चॅनेलवर 750 कोटी रुपयांच्या कथित कटाच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। त्यामुळे अशा दाव्यांकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे। दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते सरकार बहुमताच्या सीमारेषेवर असेल तेव्हा आमदार फोडण्याचे किंवा सरकार अस्थिर करण्याचे आरोप भारतीय राजकारणात काही नवीन नाहीत। याच कारणामुळे महाराष्ट्रातील 2022 मधील सत्ता नाट्याचाही पुन्हा चर्चा चांगलीच रंगलेली आहे। तथापि महाराष्ट्रातील घटनांची तमिळनाडूतील सध्याच्या प्रकरणाशी थेट तुलना करणे योग्य ठरणार नाही, कारण दोन्ही प्रकरणांची कायदेशीर आणि राजकीय परिस्थिती वेगळी आहे। सध्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणाचा तपास सुरू असून आणि अंतिम सत्य तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। तमिळनाडूमधील हे प्रकरण आगामी काही दिवसात आणखीन मोठं राजकीय वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तपासातून नेमकं काय समोर येतं? सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न खरोखरच झाला होता का, की हा केवळ राजकीय आरोप आहे? या प्रत्येक घडामोडीवर NGTV मराठी न्यूज तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि तथ्यांसह बातमी पोहोचवत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।